मी आज मस्तपैकी झटपटीत असा बनवणारा, खूप छान लागतो. बाहेर जाऊन आपण खातो नाही का रगडा, तसा छानपैकी घरीच मी छान बनवणार आहे. मस्तपैकी वाटाणे रात्री भिजवून घेतले होते. टोमॅटो, वाटाणे आणि वाटाणे, बटाटा आणि टोमॅटो चांगल्यापैकी शिजवून घ्यायचा. थोडंसं तेल टाकायचं म्हणजे मऊ शिजतो. 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि गॅस बंद करून द्यायचा. खूप छान लागतो. घरच्या घरीच मस्तपैकी बनवायचा. कधीतरी चटपटा खाल्लं तर जरा बरं वाटतं, चवाल्यासारखं नाही का. त्याच्यामुळे थोडंसं घरीच आज साधं आणि सोपं जे घरात अवेलेबल आहेत त्या गोष्टीनेच आपण छानसा बनवूया आणि खूपच टेस्टी लागतो. मी याच्या पहिले 2-3 वेळा केलेला आहे, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करू. आणि खूपच सुंदर लागतो. मस्तपैकी कधीतरी चव आपल्या यायला पाहिजे. बाहेरून रगडा खाण्यापेक्षा घरातच जरा चांगल्या क्वांटिटीमध्ये पण बनतो आणि मन भरून खाता पण येतं. तर ठीक आहे, चला मग आता कढईमध्ये 3 पडे तेल टाकलेलं आहे. अगोदर ते चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. हलकी शिज बरं का, जास्त हे नाही करायचं. हलकीसं जिरं तर नाही टाकायचं, फक्त मोहरी टाकायची हलकशी. अगोदर तेल तापत आहे तोपर्यंत ना जे आपण शिजवून घेतलेलं आहे त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं. मी तर रवीनेच करते. मॅशर पण आहे माझ्याकडे, पण त्याच्याने खूप असं पटापट होत नाही जितकं रवीने होतं. चांगलं घोटून घ्यायचं त्याला, खूप छान असं घोटून घ्यायचं. आणि घोटल्यानंतर ती त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी टाकायची. कांदा चांगला बारीक चिरलेला टाकायचा. खूपच छान लागतं बरं का. आणि हे ना खूप असं तडतडू द्यायचा कांदा आणि मोहरी. आणि थोडंसं अद्रक टाकलेलं आहे मी त्या कांद्यातच चांगलं बारीक कुटून. आणि हे सगळं व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. खूप छान लागते बरं का. खूप मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत चांगलं होऊ द्यायचं ह्याला. आणि नंतर थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे हा जो कांदा आहे ना हा लवकर होतो मीठ अगोदरच टाकल्याने. आणि खूप छान पटापट पण होऊन जातं मग. आणि नंतर आपण जे आता ते बारीक केलेलं आहे मस्तपैकी रवीने, ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. अगोदर आहे ना मीठ वगैरे टाकून चांगलं होऊ द्यायचं. आणि परत थोडंसं आहे ना लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट बेडगी मिरचीचा, त्याच्याने कलर पण छान येतो आणि चव पण छान लागते. मिरची पावडर म्हणते मी, मिरची पावडर टाकायची हलकीशी. अगोदर ह्याला चांगलं होऊ दे. मिरची पावडर टाकायची आहे मस्तपैकी. थोडंसं जरा जास्त टाकते कारण की आमच्याकडे तिखट खूप खातात. तुमच्याकडे जर चवीनुसार तुम्ही टाकू शकता. थोडीशी चाट मसाला टाकायचा आहे. थोडंसं धनिया पावडर टाकली आहे, मिरची पावडर टाकली आणि थोडासा चाट मसाला टाकला आहे. चाट मसाल्याने खूप छान चव येते. असलं तर टाका, नसलं तरी चालतं. धनिया पावडर टाका आणि आपला गरम मसाला असेल तर सरळ तो टाका. आणि हे जे बारीक केलेलं होतं आपण हे सगळं हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त 2-3 मिनटं याला होऊ द्यायचं आहे. मी झाकण वगैरे ठेवत नाही कारण की ते ऑलरेडीच आपण शिजवून घेतलेलं आहे. आणि नंतर अजून परत याच्यात पण हे तर सगळं खूप छान येतं. आणि मी तेल कमी टाकलेलं आहे बरं का. तुम्हाला जर तर्रीवालं असेल हवं तर तुम्ही तेल जास्त टाकू शकता. आमच्याकडे तेल जास्त खात नाही, त्यामुळे याला चांगलं होऊ द्यायचं आहे. खूप छान लागतो हा रगडा. छानपैकी असं 2-3 वेळा त्याला फिरवून घ्यायचं आहे. आणि फिरवल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. खूप छान लागतो. झाला बरं का आपला हा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हा असा आपला झालेला आहे घरच्या घरी रगडा तयार. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला अजून काही वेगवेगळं पाहिजे असेल रेसिपी तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला छान छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन. चला तर बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. बघा.